आले विरक्ती लक्षण स्त्री पुत्र धन गेला विसरून धन गेला विसरून पुत्र धन गेला विसरून आले विरक्ती लक्षण स्त्री पुत्र धन गेला विसरून धन गेला विसरून स्त्री पुत्र धन गेला विसरून जाती तुम्ही हाता मारी के श्रवण नव्हे कानावरी नव्हे कानावरी श्रवण नव्हे कानावरी जाती तुम्ही हाता मारी के श्रवण नव्हे कानावरी नव्हे कानावरी
सर्वदाना हे गुरु के ध्यान ध्यासे दान ध्यान ध्यासे दान गुरु के ध्यान ध्यासे दान
यांचा परिचय करून देण्याचं काही काम नाही, कारण या ठिकाणी हा तिसरा कार्यक्रम असेल, दुसरा कार्यक्रम आहे. त्यामुळे बहुतेक लोकांना मारुती महाराजांबद्दल माहिती झालेलीच आहे. तर संत मारुती महाराज यांनी हे कीर्तन 375 क्रमांकाचं, मूळ कीर्तन 375 क्रमांकाचं आहे. आणि हे कीर्तन ज्येष्ठ शुद्ध 12 दिनांक 2/6/1936 या साली श्री संत मारुती महाराज माकणेरकर यांनी केलेले कीर्तन आहे. महाराजांच्या अनेक विषयापैकी काल जी 2 कीर्तनं झाली, त्या 2 कीर्तनामध्ये कलियुगामध्ये काय होईल आणि कलियुग कशाला म्हणतात हे 100 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे आणि आज त्याप्रमाणे घडत आहे. तर असा संतांचा जो अभ्यास, योगी संतांचा अभ्यास आजच्या कीर्तनामध्ये महाराजांनी वर्णन केलेलं आहे. योगी पुरुषाचं वर्णन आहे. संत पुष्कळ असतात, संतांचे अनेक प्रकार आहेत. कुणी संत नागवे फिरतात, कुणी जटा भस्म लावतात आणि अनेक प्रकार आपण साधूचे या कलियुगामध्ये पाहत आहोत. परंतु आजच्या कीर्तनामध्ये महाराजांनी जे वर्णन केलेलं आहे ते योग्याचं वर्णन आहे. खरा योगीच हा संत असतो. मग योगी कोणाला म्हणावे, योगी कसा होतो, तर ज्याच्या मनावरून विश्वास निघालेले असते, ज्याच्या मनावर कुठलीही वासना नसते, विश्वास त्याच्या मनावरून निघालेत असते, त्याला योगी म्हणतात. आले विरक्ती लक्षण म्हणजे काय, विश्वासा त्याच्या मनावर आठवण नसतो. ज्याच्या मनावर विश्वासा आठवण नाही तो विरक्त. कारण मनावरून विश्व हरण करणारा म्हणून तो हरी असतो, त्याला हरी म्हणतात. त्याला हरी प्रसन्न झालेला असतो. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करे. म्हणून हा योग्याचा संतांचा प्रकार आजच्या कीर्तनामध्ये महाराजांनी वर्णन केलेला आहे. मग योगी जो असतो तो तुमच्या आमच्या सारखाच असतो. योगी हा तुमच्या आमच्या सारखाच असतो. त्यालाही संसार असतो, त्यालाही हातपाय असतात, त्यालाही मन असते, त्यालाही ज्ञान असते. तुम्ही म्हणा योग्याने मग संसार करावा का नाही, पण तो संसार करतो, पण तो त्याच्या अंतःकरणावर नसतो. त्याच्या अंतःकरणावर फक्त देवच येतो आणि ज्याच्या अंतःकरणावर फक्त देव येतो तो योगी. की जसे मारुती महाराज होऊन गेले, मारुती महाराज योगी होऊन गेले. मग योग्यांनी असा संसार करावा. मग तू म्हणाल योगी आहेत मग त्यांनी संसार करू की नाही. संत म्हणतात त्यांनी संसार करावा. तुम्ही पण संसार करा, कारण प्रत्येक मनुष्य योगी होऊ शकत नाही. मारुती महाराज हरिपाठामध्ये म्हणतात, सहस्त्र माझी एक नित्य नेमी आम्ही त्याची बंधू पाय. हे महाराजांच्या हरिपाठामध्ये. म्हणून असे योगी जे असतात हे योगी काही सहस्त्रमाजी एक होतात आणि म्हणून त्यांचा संसाराला संसार म्हणू नये. पण बाकीचे व्यक्ती म्हणतात की सर्वांनी संसार करावा. आपण जी ज्या दशेमध्ये आहोत ती आपली साधक दशा आहे. आपल्याला देह आहे तर संसार आहेच. मग आपल्यासारख्या सामान्य माणसांनी काय करावं. ते म्हणतात सुखे करारे संसार बांधा सोप्या माळ्या घर आल्या अतिथाचा आदर आणि यावरील धर्म कोणता. हे म्हणतात तुम्ही संसार आता संसार करा, घरे बांधा, आपल्या घरी अतिथी आला त्याचा आदर करा, असा धर्म करा. पण याला एक बंधन आहे, तो मनावर नसावा. हे म्हणतात हे सर्व करा पण ते मनावर नसलं पाहिजे.
याला संसार जिंकणे म्हणतात. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, त्याला शूर म्हणतात. ज्याने संसार जिंकला त्याला शूर म्हणतात. शूर म्हणजे नुसतं अंगात ताकद असली म्हणजे शूर नाही. जो संसार जिंकतो त्याला शूर म्हणतात. असे शूर संत जे होते ते पुराणामध्ये झाले. जनक राजा, याला 500 बायका होत्या, परंतु तो विधेय होता. संसार भोगूनही तो विरक्त राहिला. मग आता योग्याच्या आतमध्ये प्रकाश असतो आणि आपल्या आतमध्ये प्रकाश असतो. कारण मुळात प्रकाश हेच जीवनाचं ध्येय आहे आणि हाच परमेश्वर आहे. हा प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे. योग्याला त्या प्रकाशामध्ये जे दिसते पण आपल्याला दिसत नाही, परंतु जो प्रकाश आपल्यामध्ये आहे, योग्याच्या प्रकाशावर संसार दिसत नाही आणि आपल्या प्रकाशावर आपल्याला रात्रंदिवस संसार दिसतो. हा योग्यामध्ये आपल्यामध्ये फरक आहे. आपल्याला 4 अवस्था आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या. तशा 5 अवस्था, परंतु ज्या 2 अवस्था आहेत त्या संतांना असतात, तुर्या आणि उन्मनी अवस्था. आपली अवस्था जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. जे आपण पाहतो त्याला जागृती अवस्था म्हणतात. झोपल्यानंतर जे स्वप्न पडते त्याला स्वप्न अवस्था म्हणतात. आणि सुषुप्ती अवस्था म्हणजे ती गाढ झोपेची अवस्था आहे आणि त्यामध्ये माणसाला स्वप्न पडतात. गाढ अवस्थेमध्ये असल्यानंतर माणसाला स्वप्ने पडतात. मग स्वप्न पडतात त्या ठिकाणी प्रकाश असतो. स्वप्नामध्ये माणसाला जे दिसते ते प्रकाशानेच दिसते ना. अंधार असला तर कसा दिसेल? म्हणून त्या ठिकाणी जो प्रकाश असतो तोच परमेश्वर आहे. पण योग्याच्या आतमधला जो प्रकाश असतो तो लख प्रकाश असतो. त्याच्यामध्ये त्याला सर्व सृष्टीचं ज्ञान झालेलं असते. सर्व सृष्टीमध्ये त्याला त्या ठिकाणी दिसते, परंतु आपल्याला आपल्या संसारात दिसतो. गाय, म्हशी, बैल, घोडे, वाळे, काय हे आपल्या स्वप्नाला आपल्याला दिसते. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आत चिन्मात्री जडले चित्त, तो चिंतनपेक्ष घेत इतर चिंतने भावबंधू. योग्याच्या प्रकाशावर फक्त ईश्वरच दिसतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की आपली जी दशेंद्रिय आहे ती आपल्या जवळच आहे. मग तेथे काय दिसते ते तुम्ही पहा, कारण त्याचा प्रकाश, त्याचा अभ्यास तुम्हाला आहे. आत्मज्ञान आहे की काय आहे? तसं आत्मज्ञान जे आहे ते वेगळे आहे, विज्ञान आहे ते वेगळे आहे. विज्ञान म्हणजे काय? विज्ञान म्हणजे आपल्या संसाराचे जे ज्ञान आहे त्याला विज्ञान म्हणतात. ज्यास आपल्याला संसाराचं ज्ञान आहे त्याला विज्ञान म्हणतात. आणि त्याच्यामुळं त्या विज्ञानामध्ये आपण गुरफटलो, अध्यात्म ज्ञान आपण भुललो. मग त्यांनी महाराजांनी सांगितलं की आपला देह आहे तेव्हा तो हा संसार देहाच्या ठिकाणी राहणार आहे. प्रत्येक माणसाला देह आहे, त्या ठिकाणी संसार आहेच. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो जो संसार आहे आपला त्याची निंदा घडू नये महाराजांनी सांगितलं. बरेच लोक स्वतःच्या संसाराची निंदा करतात. काय रे ते मला घरच नाही राहिले, काय रे ते माझ्या बैलच नाही मायालो, किंवा जे काही तुटकं फुटकं आहे त्याची लोकांची निंदा करत राहतात. पोराची निंदा करतात, संसाराची निंदा करतात. म्हणून संसाराची कधी निंदा करू नये. कारण जे आपल्या प्रारब्धांनी आपल्याला आपल्या देहावर जे आलं ते माणसाने आनंदाने भोगावं हे संत मारुती महाराज सांगतात. कारण प्रत्येक माणूस प्रत्येकासारखा होऊ शकत नाही. एक जण धनवान आहे तर दुसरा दरिद्री राहणारच, कारण त्याचं प्रारब्ध आहे. त्या प्रारब्धावर आपण खुश राहतो, परंतु आपण दुसऱ्याचं प्रारब्ध पाहून आपण जळतो. मूळ दुःख हेच आहे. सर्वात माणसाला दुःख कोणतं आहे की दुसऱ्याचा संसार पाहला की मनुष्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो आणि त्यामुळे माणसाला परमेश्वर लागत नाही. आणि या प्रपंचामध्ये आपण गुरफटल्यामुळे त्याची निंदा घडू नये. तो संसार केलाच पाहिजे, पण त्यापासून फायदा होत नाही तर तो जिंकला पाहिजे. जिंकणे म्हणजे काय?
तो संसार करा, पण तो मनावर नसावा. ते महाराज कीर्तनामध्ये उदाहरण सांगतात, बाबू जंगल में तो जाना, सूखी गिल्ली नहीं लाना आणि चेली बगर वापस नाही आना. म्हणजे जंगलात जा, मोडी आण, पण त्यात सुकी नाही पाहिजे, ओली नाही पाहिजे. मग तुम्हाला हे कसं काय होईल? त्याचं उदाहरण असं आहे, मनुष्य जन्माला आला, जंगल म्हणजे हे विश्व उदाहरण दिलेलं आहे. जंगल म्हणजे हे विश्व, त्या ठिकाणी तुम्ही संसार करा, परंतु संसारात गुरफटू नका. 2-3 उदाहरण महाराजांनी त्याच्यावर दिलेले आहे. एका साधूजवळ 2 पक्षी होते आणि तो त्यांना नेहमी उपदेश करे, बाबू फांसे के पास तो जाना, चुन चुन के दाणे खाना, लेकिन फांसे में नहीं जाना. म्हणजे असा तो माणसाला उपदेश आहे. संसारात तर राहा, जन्माला आला तर संसार शिरावर आहेच, परंतु त्या संसारात गुरफटू नये. याला म्हणतात संसार जिंकणे. त्यागावे ना भोगावे. संसार त्यागूही नका, संसार भोगूही नका. त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे, असं संत आपल्याला उपदेश करतात. आणि म्हणून आपली जी उपासना आहे, प्रत्येकाची जी काही उपासना असेल, कोणाला रामाची उपासना आहे, कोणाला कृष्णाची उपासना आहे, कोणाला अन्य साधूची उपासना असेल, तर त्याच्या त्यांनी आपल्या अधिष्ठानावर संसार करा. मनाने सत्पुरुषाचा रंग द्यावा लागतो, ते संसार जाऊ देऊ नका, ही महाराजांची विनंती आहे. कारण शरीर तो करी शरीराचा धर्म. पहा, शरीर आहे तो शरीराचा धर्म करणारच आहे, तो चूप राहू शकत नाही. कारण माणसाचा देह जो आहे, त्याच्या ज्या काही वासना आहे, जे काही त्याचे विचार आहेत, त्याप्रमाणे तो करणारच आहे. पण शरीर तो करी शरीराचा धर्म, चुकवण्याची वर्म माझ्या मना. ते म्हणतात संसार कर, तर चुकवण्याची वर्म माझ्या मना. जे मला न विसरण्याचं जे वर्म आहे, मला विसरू नको. कृष्ण म्हणतात गीतेमध्ये की तू संसार कर, पण मला विसरू नको, त्याचा मोह करू नको. गीतेमध्ये कृष्ण म्हणतात की काय करा, मोह कसा टाका. निर्माण मोहांजित संग दोषा, अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा, द्वंद्वे विमुक्ता सुख दुःख संज्ञे, गच्छंत मूढा पदम वेळेत. म्हणजे जो मोह आहे तो माणसाने टाकावा. आवडी धरून संसार कर. कशी? की मनावर परमार्थ धरून संसाराची आवडी कर, यालाच परमार्थ म्हणतात. परमार्थ म्हणजे दुसरी तिसरी काय गोष्ट आहे? लोक म्हणतात परमार्थ केला पाहिजे. परमार्थ केला पाहिजे म्हणजे काय? परमार्थ केला म्हणजे काय? कारण मोह जर धरला तर त्याची सावली अंतःकरणात पडते. पण आवडी परमार्थाची पाहिजे, मनावर परमार्थाची आवडी धरून संसार कर. गोपींनी काय केले? गोपींनी कृष्णावर आवडी धरूनच संसार केला. गोपींनी संसार त्यागला नाही, गोपींनी संसार केला आणि कृष्णाचा आत्मा ओळखून त्यांनी परमात्मा मिळवून घेतला. त्यामुळे त्या पावन झाल्या. तर अशी माणसाला महाराज म्हणतात की उपासनेवर जर आपण प्रेम धरला तर ती प्रेमाची कला आपल्या अंगात येते. शिक्षणाने ह्या गोष्टी जशा साध्य होतात, तशी ही गोष्ट प्रेम कला माणसाच्या अंगात जर साधूच्या उपासनेवर आली तर त्यामुळे मनुष्य योगी होतो. योगी होण्याचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. आणि म्हणून त्याने काय होते की ती कला सहज येत गेली पाहिजे. सहज आली म्हणजे त्यामुळे माणसाची समदृष्टी होते आणि आत्मा प्रसन्न होतो. त्या दशेच्या पुरुषाला तो आत्मा अधीन होतो आणि असा एकदा तो आत्मा सिद्ध झाला म्हणजे मग त्याला कायदा वगैरे काही नसतो. तो रात्रंदिवस तो साधू समाधीमध्ये पडलेला असतो. पहा, म्हणजे अशा साधूची दशा जी आहे ती महाराजांनी यांच्या कीर्तनामध्ये सांगितली की खरा साधू कसा असतो. आणि आपण म्हणतेच मागे लागतो. जटा भस्म लावले, कपडे वपडे, दाढी वाढवली, जटा वाढवल्या, हे केल्या ते केल्या, थोडंफार कीर्तन केले की लोक चालले त्याच्या मागे. का होतं हरिद्वारले ते साधू चालले साधूच्या मागे. का होतं साधून ट्रिप काढली अमक्या ठिकाणी, तिथं भाग होत आहे साधूचं, त्या ठिकाणी चालले. याला साधू नाहीत म्हणत.
योगी पुरुषाला सगळ्या गोष्टीचं ज्ञान असते आणि ते कधी कोणाला सांगत नसतात. योगी पुरुष हा मी योगी आहे म्हणून कधी सांगत नाही. तुम्ही त्याच्यावर प्रेम केला, तो केव्हा चळतो की जेव्हा त्याच्यावर प्रेम आला. जसं माणसाला एखादं संकट आलं म्हणून देवाचा धावा करतात लोक. मग धावा केल्यामुळे काय होतंय की जो साधू असतो त्याला त्या गोष्टीचे संकेत मिळतात आणि संकेत मिळाल्यानंतर तो त्या ठिकाणी भक्ताच्या ठिकाणी धावून जातो आणि धावून गेल्यानंतर तो संकट तर येणारच आहे. संकट हे कोणाच्यानेही टळत नाही, फक्त त्या संकटाची तीव्रता साधू कमी करतात. काही काही लोक म्हणतात बाबा मी मेलो होतो पण वाचलो. तर कसा वाचला तू, कशाने वाचला? यालाच म्हणतात की आपल्यावर देवाने कृपा केली. आणि असे ते साधू लोक समाधीत राहिल्यानंतर महाराज म्हणतात की यांना जागे करण्याचं काम आपलं आहे. साधूला तुमची गरज नाही, साधूला तुमची गरज नाही. काय कोणाची गरज? आम्ही भजू पंढरी राजा ते म्हणतात, आम्हाला कोणाची गरज नाही. पण ज्याच्यावर संकट पडलं, संकट पडल्यानंतर तो धावा करतो, तेव्हा तो समाधीतून चढतो. एखादं कर्म साधूचं असं करा की त्या कर्माने तो साधू चढला पाहिजे. त्या कर्माने तो माणूस त्या साधूच्या आठवामध्ये राहतो आणि त्या आठवामध्ये राहिल्यानंतर अनाशी साधूचं आणि त्या भक्ताचं प्रेम होते. तर अशी ही साधूची कला अंगात येण्याकरिता महाराजांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या साधू करत आहेत आणि काही गोष्टी ह्या संसारात करतायत त्या कीर्तनामध्ये महाराजांनी सांगितल्या. योगी कसा होतो, योगी काय करतो आणि त्या योगाला प्रसन्न करण्याकरता तुम्ही संसारामध्ये काय करा आणि तुमचा संसार कसा करा हे महाराजांनी आजच्या कीर्तनामध्ये सांगितलं आहे. परंतु संतांची निंदा घडू नये. एकदा जगाची निंदा झाली चालेल, पण संतांची निंदा एवढी खराब काढलेली आहे की त्याचे कोणत्याही जन्मात बरेच होणे. त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. यादवांचा नाश कशाने झाला? 56 कोटी यादवांचा नाश कशाने झाला? गार्गाचार्याचे ऋषी होते. या ऋषींची त्या यादवांनी दारू पिऊन थट्टा केली. एका पोराला पोटात लुगडं घालून त्याचं पोट आणल्यासारखं पुढे केलं आणि त्या साधूजवळ गेले. ते तपश्चर्याला बसले होते. त्यांनी विचारलं, महाराज हे गरोदर आहे, हिला काय होईल? आता ती गरोदर तो जो होता यादव तो गरोदर नव्हता, पण त्यांनी सोंग केलं आणि म्हणून त्यांनी त्याच्यावर उत्तर दिलं की हिच्या पोटी होईल बाळ, तो होईल तुमच्या कुळाचा काळ. असा शाप गर्गाचार्य ऋषीने दिला आणि त्यामुळे कृष्ण गेल्यानंतर 56 कोटी यादवांचा नाश झाला. म्हणून संत निंदा ही फार खराब काढलेली आहे कोणाची. एकदा ब्रह्महत्याराचा महाराज म्हणतात की आत्महत्या करणाऱ्याला प्रायचित्त नाही, आत्महत्या करणाऱ्याला प्रायचित्त नाही. म्हणून साधूची निंदा करणाऱ्यालाही प्रायचित्त नाही. साधूची निंदा घडू नये आणि म्हणून त्याचे ज्ञान आपल्या अंतःकरणात उतरावा. कारण त्यागल्याचे ध्यान राहिले अंतरी. दुसरं उदाहरण महाराज सांगतात की संसार त्यागला तर काय होईल? ते ध्यान तुमच्या अंतःकरणात जास्त उमटेल. कारण कोणी एका गोष्टीचा त्याग केला, एखादा माणूस म्हणते काय मला जेवायचंच नाही रात्री, अर्धी रात्र झाली की तू उठूच बसते, अर्धी रात्र झाली की तू उठूच बसते. म्हणजे त्याला वाटतं मी त्याग केला जेवणाचा, परंतु तसं नाही. गांधारी आयुष्यभर डोळे बांधून राहिली, गांधारी आयुष्यभर डोळे बांधून राहिली आणि शेवटी काय परिणाम काय झाला? 100 पुत्र तिचे मूर्ख निघाले. कौरव 100 पुत्र मूर्ख निघाले. त्यागल्याचे ध्यान राहिले अंतरी संत म्हणतात. म्हणून कोणती गोष्ट त्यागू नका, परंतु ते मनावरून त्यागा. बाह्य दृष्टीने त्यागू नका, पण ते मनावरून त्यागा. त्यागल्याचे ध्यान राहिले अंतरी अवघीच परिविटंबना. आणि म्हणून असा या आजच्या कीर्तनामध्ये त्यांनी गांधारीचे उदाहरण दिलेलं आहे. थोडक्यात म्हणजे आजच्या कीर्तनाचा सार असा की साधू कसे असतात, विरक्त साधू कोणाला म्हणतात आणि त्या साधूची उपासना केल्याने आपला संसार कसा चांगला होतो हे महाराजांनी आजच्या कीर्तनामध्ये सांगितलेलं. तुम्ही योगी होऊ नका, योगी व्हा असंही म्हटलं, परंतु प्रत्येक मनुष्य योगी होऊ शकत नाही.
आणि म्हणून आजच्या कीर्तनाचा सार फार कठीण आहे. कीर्तन समजण्याकरता सोपं आहे, ते महाराजांनी सोपं करून दाखवलं. आणि म्हणून त्यांच्या कीर्तनाचा सार आपण थोडक्यात पाहूया. त्यांनी जे लिहून ठेवलं महाराजांनी ते मी तुम्हाला सांगत आहे. तो लिहिलेला विषय असल्यामुळे तो लवकर अवगत होत नाही, म्हणून त्याची फोड मी तुम्हाला थोडक्यात करून सांगितली. कारण हा फार गहन विषय आहे आणि या गहन विषयामध्ये जितकं जितकं तुम्ही खोल जाल तितकं हे या गोष्टीचं ज्ञान माणसाला होत जाते आणि ज्ञानाला कधी अंत नसतो. आणि म्हणून आजच्या कीर्तनामध्ये महाराजांचा जो कीर्तन लिहून ठेवलं त्याचा सार आपण पाहूया. ठाला विठ्ठला विठ्ठला कीर्तनाचा अभंग महाराजांनी घेतला. आले विरक्ती लक्षण स्त्री पुत्र धन गेला विसरून, त्याशी कोणी हाका मारी ते श्रवण नभे कानावरी. तो सदा आहे उद्विग्न गुरुरूपे ध्यान ध्याशे जाण. मारुती म्हणे पूर्ण भावाचा तो शिष्य सद्गुरूचा साचा. तर महाराज म्हणतात की मनुष्याला परमार्थाची सिद्धी केव्हा होते तर अंगी विरक्ती लक्षण येऊन. विरक्ती लक्षण येऊन म्हणजे काय? स्त्री पुत्र धन विसरून विश्वाच्या विषयी आंधळा झाल्यावर होते. जनाचे प्रेम कशावर असते? स्त्रीवर, धनावर, घरावर त्याचे प्रेम असते. पण ते विसरला म्हणजे विश्वही विसरेल आणि त्यामुळे सिद्धी होऊन योगी आणि महात्मा बनतो. जो शिष्य करतो, शिष्य करणारा योगी नसतो. कारण विश्वाचा आठव जर नसावा मग ते शिष्याचा आठव कसा राहणार? शिष्य शाखा करणे हा योगी नसून पापी आहे. कारण योगी आणि महात्मे हे विरक्त असतात. आणि म्हणून निळामणी विरक्त देही हा वची नाही विषयाचा. विरक्त म्हणजे काय? तो शुद्धीवर नसणार, त्याला संसारिक विषयाचा नाठव असतो. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात विरक्ती ते पहाव स्त्री पुत्रादी अहंभाव ज्याचा समूळ झाला वाव. विरक्ती म्हणे या नावे. तो आकाराच्या आठवावर नसतोच. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात आमुचा प्रकृती पलीकडील भाव जरी का म्हणे विन लागसी पाहो तरी मज माझी भूते ही वाव जे विष म्हणून. प्रकृती म्हणजे विश्व, आमचा प्रकृती पलीकडील भाव. प्रकृती म्हणजे विश्व आणि याच्या पलीकडे देव तत्वावर भाव पाहिजे. कारण हे जे देव तत्व जे आहे हे मनाच्या बुद्धीच्या पलीकडे तत्व आहे. त्याला ईश्वरी तत्व म्हणतात आणि ते निश्चय ज्ञान होय. हे ज्याच्या जवळ आहे त्याला विरक्ती बांधली म्हणावी. मग याची खूण काय? तो संसार त्यागी किती असतो? तर जो जोराने संसार करूनही अंतःकरणावर तो संसार न येता त्याच्या देवच येतो. तो संसार करूनही तो त्याच्या आत येत नाही तर त्याला योगी म्हणतात. तो योगी आहे आणि असा हजारात एखादा योगी होतो. कृष्ण गीतेमध्ये म्हणतात अर्जुना मनुष्याणां सहस्रेषु कश्चिदस्ति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मा वेत्ति तत्वतः. मग संसार करावा की करू नये? संसार तर केला पाहिजे पण तो जिंकला पाहिजे. म्हणून संत तुकोबा म्हणतात ओ जिंकावा संसार
संसार तर केला पाहिजे पण तो जिंकला पाहिजे. म्हणून परमार्थ इतका करा की चैतन्यावर पुत्र पौत्र स्त्री धन वगैरे हे मुळीच उमटू नये आणि यांचेच प्रेम मनुष्याला बाधा करते. परक्याचे प्रेम कमी असते. दुसऱ्याच्या संसाराची काळजी कोण करतो? ज्ञान भक्ती सारखा ईश्वराचा प्रकाश आहे आणि त्या प्रकाशावर आपला संसार उमटू नये. तेव्हा विरक्ती बांधली म्हणावी ही त्याची खूण आहे. जसं जागृती वगैरे ज्या 4 अवस्था आहेत, देह दशेंद्रिय आपल्याजवळ आहेत, हे आपण पाहतो, ते आपणास कळतातही. मग या अवस्थेवर आपल्याजवळ काय आहे हे प्रत्येकाने पाहायचं. तो तुझे सांडीचे पय पाणी राज हौसे ज्ञान विज्ञान पैसे वाटून देऊ. संत म्हणतात विज्ञान म्हणजे काय? प्रपंचाचे ज्ञान. पण राजहंस हा चोचीने दुधापासून पाणी निराळे काढतो, तसा आपण संसार जिंकला पाहिजे. कृष्ण म्हणतात गीतेमध्ये कर्म नैव ही संसिद्धी मा शिकी जनका दया लोक संग्रह मेवापी संपश्यन कर्तुर महर्षी. जनक राजा एवढा वैभव भोगूनही संसारापासून विरक्त राहिला. त्यामुळे तो सर्वात श्रेष्ठ असा विजयी जनक झाला. तुकोबा त्याचे वर्णन करतात. तुका म्हणे जनक राज्य करून विदेही एक पाय अग्निमाती जळे. म्हणून एवढे वैभव भोगूनही जनकाला विदेही जनक म्हटले आहे. आणि हे वेदकाळापासून चालू आहे. शुकासारखे त्यागी पुरुषही त्याच्या चरणाविंद झाले. महाराज म्हणतात की आपला संसार तर त्या मानाने किती फळकट आहे. साधूची निंदा करून विरक्त होता येते काय? नाही. देह आहे तोपर्यंत संसार जो आहे तो देहाच्या मागे राहणारच. गीतेमध्ये हे लिहिलेले आहे. बघ मने सौदसाची मूर्ती लाहोनी देहाची खंती करीती कर्माची ते गावंडेगा. संसाराची निंदा करावी असे कोणत्याही शास्त्रात नाही. संसारापासून फायदा होत नाही म्हणून तरी तो जिंकला पाहिजे. म्हणून ते म्हणतात बाबू जंगल में तो जाना सुखी दिल्ली नहीं लाना चैनी बिन वापिस नहीं आना. याप्रमाणे महाराज म्हणतात जन्माला आल्यावर जंगल म्हणजे विश्व. जन्माला आल्यावर संसार भोगू नका, त्यागू नका आणि संसार केल्या वाचून राहू नका. विठ्ठल विठ्ठल. संसार केल्या वाचून राहू नये. संत म्हणतात की दोन्ही वचने जी आहेत ते मनपूर्वक पाळावे लागतात. तुका म्हणे त्यागे विन चुकी जी ना भोगे. कारण त्यागा वाचून भोग चुकत नाही हे तुकोबा म्हणतात. त्यागिण्याचे ध्यान राहिले अंतरी अवधीच परी विटंबना. कारण संसार जर त्यागला तर विटंबना होते.
अपमान होतो आणि संसार भोगला तरी पाप होते. म्हणून त्याग आणि भोग हे खालचे न्याय आहे. फक्त तो संसार जिंकला पाहिजे. आहार घेतला नाही तर अर्ध्याला उठू बसतो. म्हणून महाराज म्हणतात त्याग जर केला तर आशा जोराने होते, तसा विषय त्यागाची होते. चोर धना करता लोकांचे जीव घेतात. म्हणून त्याग आणि भोग हे दोन्ही असत आहेत. खरे एवढेच आहे की संसार जिंकावा आणि तो कसा जिंकावा. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय जे कर्म आहे ते जोराने करायचे. तेव्हा ते जिंकायचे कसे. जसा पोहणारा हा परतीरावर येतो तो कोणाचाही आश्रय न घेता पुरात उडी टाकतो आणि पोहून परतीराला जातो. तसा मन आणि बुद्धीच्या पलीकडे देव आहे. मन आणि बुद्धीच्या पलीकडे देव आहे आणि मध्य ही माया नदी आहे. जोपर्यंत मन आणि बुद्धी स्थिर होत नाही तोपर्यंत भावाची उडी टाकावी आणि परतीराला जावे. त्या भावामध्ये काही आडीओ घेऊ नये. तू मन बुद्धी सोचसी जरी माझ्या स्वरूपी अर्पिशी तरी मातेची गा पावसी ही भाग माझी. त्या आपल्या भावामध्ये दुसरा विचार येऊ द्यायचा नाही. ज्ञानबा तुकाराम दुसरा विचार येऊ द्यायचा नाही आणि मनावर हा शुद्ध हेतू ठेवायचा की देहाने कर्म करायचे. एक कर्म केलेला विचार तो सोडायचाच नाही. प्रपंच सर्व करा पण एका सिद्धाचे ध्यान मनन हे करीत राहा. त्या सिद्धाच्या ध्यानावर संसार करा, सर्व कर्मे करा. तुकाराम तुकाराम तुकाराम. सिद्ध हा ध्यानावर न्यावा लागतो. सत्पुरुषाचे ध्यान हे मनबुद्धीवर न्यावे लागते. शरीर व्यवहार शरीराने करा पण सत्पुरुषाचा रंग त्या मनाला द्यायचा असतो. म्हणून असा प्रपंच चित्तावर जाऊ देऊ नका. एका साधूजवळ दोन पक्षी होते. बाबू फांसे के पास तो जाना, चुन चुन के खाना, पर फांसे में नहीं जाना. ते दोन पक्षी होते. त्यांना हा तो उपदेश नित्यांत करीत असे. तसे संसारात राहून तो सर्व संसार करायचा पण त्याच्या मोहात तो राहू नये. म्हणून कृष्णगीतेमध्ये म्हणतात निर्माण मोहाचित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वे विमुक्ता सुख दुःख संज्ञे गच्छन्त मूढा पदम वेद. कारण मोह जर धरला तर त्याची छाया अंतःकरणात पडते. म्हणून त्या ठिकाणी आवडी म्हणजे मोह जो पाहिजे तो परमार्थाचाच पाहिजे. देहाच्या मागे संसार आहेच. देहाच्या सर्व सोयी आपल्याला पाहिजेत. फक्त त्याचा मोह म्हणजे आवडी नको. याला उपाय काय. मोह सोडायला काय करावे. तुका म्हणे गुरे राखिता गोवारी, तुका म्हणे गुरे राखिता गोवारी, आपुले म्हणे परी लोभ नाही.
गोवारी म्हणजे गुराखी. हा गुराखी दिवसभर ढोरे वागवतो आणि ती ढोरे आपले म्हणतो. पण ती गावात सोडली त्याची अंतात राहतो. त्या ठिकाणी लोक बोलतच नाही. सर्व दिवसभर तो ढोरे अंतरी चालतो. तसा हा संसार करावा लागतो. कारण माया जी आहे ती माया असत आहे. तरी अंतःकरणात मोह का होतो? तर माझे माझे म्हणून व्यर्थ गेला प्राणी, नरके हा येऊन हानी केली. महाराज म्हणतात तेवढ्या कर्मापुरती तू अंता धर. मग ते कर्म स्त्री पुत्राबद्दल असू दे. त्या स्त्री पुत्राच्या पालन पोषणापुरती सगळी व्यवस्था कर, पण त्याची आवडी धरू नको. एवढाच परमार्थ आहे. मनावर परमार्थाची आवडी धरून संसार कर. तुकोबा काय करीत होते? तुकोबा मनावर बुद्धीवर परमार्थ ठेवूनच प्रपंच करीत होते. गोरोबा कुंभाराबद्दलही तसेच होते. म्हणून असा मनाने परमार्थ अभ्यास करावा लागतो. गोपींनी मनाने एवढा अभ्यास केला म्हणून त्यांच्या रक्तात तो वेगी आणि त्यामुळे त्यांना मागे पुढे कृष्ण दिसेल. कृष्ण दिसल्यावर त्या बेशुद्ध होत. मग दुसरे त्यांना जागे करेल आणि तेव्हा त्या शुद्धीवर येईल. मग त्यांची ती लहर लोकांना कशी कळणार? अशी लहर आली पाहिजे. त्याला जोरदार प्रेम म्हणतात. त्या ठिकाणी जी लहर आली तुकोबा म्हणतात बोलनाय के कोणाचे कथे ना गावाचे. हे तुकोबाचे होत असे. तुकोबांना अशी भावाची लहर येत असे. कारण त्यांचा अभ्यास फार झाला होता. महाराज म्हणतात फार अभ्यास झाला म्हणजे मनुष्य आपल्या मनाशीच बोलतो. रक्ताला तो भाव लागू पडला पाहिजे. अशा त्या गोपी कृष्णाच्या भावाने लंपट झाल्या होत्या. कारण कृष्णाचे मरण त्यांना जास्त झाले होते आणि म्हणून त्यांना तो कृष्ण कोपऱ्यातही दिसे. त्यांच्यापाशी ते आपल्या मनाने बोलत आणि हे दुसऱ्यांना कळे ना तरी त्यांची मनस्थिती अशी रंगली होती. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जास्त झाला म्हणजे भावाची लहर येईल आणि त्यात ते ध्येय दिसेल. त्या भावामध्ये त्याच्याशी त्या बोलत आणि भावाची लहर निघून गेल्यावर त्या शुद्धीवर येईल आणि तेव्हा मग त्यांच्या संसाराची कामे बरोबर होत. हे गोमूत्र चिवडणाऱ्याला त्या अवलिया म्हणणाऱ्या नव्हत्या. लहर आली की त्या विजयी होत. अशी विरक्ती बांधली होती. असा कृष्ण त्यांना झोपेतही दिसे, दिवसाही प्रत्यक्ष दिसे. असा त्यांनी संसार जिंकला होता. त्यांच्या अंतःकरणात संसार न जाता कृष्णाचे खेळत जात. मग ही कला कशी येते? ही कला कशी येते? जशी तरुण अवस्था असून माणसाच्या अंगात 24 तासही काम दिसून येतो काय? पण ज्ञानेश्वर म्हणतात प्रिया सावा यदी होय तरी तारुण्य तेथेची आहे. सहज नवरा बायकोची दृष्ट होता बरोबर विषयाची कला अंगात येते आणि रक्तात परिणाम होतो. त्या विषयाच्या कलेमध्ये बेशुद्ध होतात. विषयानंदे ब्रह्मानंद हा. तसा पूर्ण अभ्यास झाला की साधूच्या आठवा बरोबर विजयी होता येते.
म्हणून ते म्हणतात थोडे परी निरे अविट ते खरे. म्हणून अशी प्रेमाची कला अंगात आली पाहिजे, पण ती जाणीवेने येत नाही. तर ती कला आपल्या साधूवर काही काही होत झाली, ती कला साधूवर काही काही होत झाली हवी. आणि आपली जी उपासना आहे त्या उपासनेबद्दल म्हणावे, हीच माझी उपासना. माझी उपासना लागू संतांच्या चरणात. अशा आपल्या उपासनेची कला ही रक्तात येऊन विशुद्धी यावी आणि ही परमार्थी कला अंगात येऊ द्यावी तोपर्यंत असा अभ्यास झाला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात, येणे अभ्यास येऊ चित्ताशी करीपार सांगू, जेवी उपाय पडे पंगू पहाड ठाकी. महाराज म्हणतात, ही दशा खोटी खोटी अंगात आणू नये. पुष्कळ बाया मनुष्य ही कला खोटे खोटे अंगात आणतात, त्याने गुन्हा घडतो. ही कला सहज केली पाहिजे. तुका म्हणे ते भजन जे जे आहे समाधान, इतकी समदृष्टी व्हावी. अशी प्रेम कला यावी म्हणजे ते फूल येते. आणि म्हणून महाराज म्हणतात, तो प्रेम येऊन विधेयी कला झाल्याशिवाय आत्मा प्राप्त होत नाही. जेव्हा इतक्या प्रेमाचाच फक्त दुष्काळ आहे. हा की दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा. दुष्काळ आहे आणि या दशेमध्ये देवाची प्राप्ती होते. जसे लहान मूल आईच्या गळ्यात पडते आणि बोलू लागते. कशामुळे? ते प्रेमामुळे, त्या हर्षात ते बोलू लागते. ते लहान मूल दुसऱ्याशी बोलायलाही तयार नसते. तसा जो आत्मा, तसा आत्मा त्या दशेच्या पुरुषाच्या अधीन होतो, याला विरक्ती म्हणतात. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी, याला प्रेमाने विधी होण्याची दशा म्हणतात. आणि असे जनकादी होऊन गेले की कला यावी लागते आणि तेव्हा विजय होतो. आणि मग विद्यानंद, ब्रह्मानंद, विषयानंद वगैरे आनंद होतो. म्हणून कृष्ण गीतेमध्ये म्हणतात, अर्जुना अनन्यास चिंतयन्तो माये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्.
म्हणून ज्याला परमेश्वर पाहिजे त्याने इतके अनन्य होईपर्यंत ती प्रेम कला आणावी लागते. आध्यात्मिक पुरुषाजवळ ही कला असते, पण आपणाला हा भाव कमवायला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही साधक भाव घ्या. तुम्ही भाव घेतला तेव्हा तुमची पापे जळतील. आणि ते वर्णन करतात, जळती दोषाचे डोंगर जळती भाव द्या तेव्हा तुमची पापे जळतील. म्हणून संत म्हणतात, जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती साधर जे का पवित्र हरी कथा. अशी परमार्थाविषयी विधेयकाला आणून संसार जिंकल्यावर प्रेमातून बोल बाहेर पडतील आणि ते बोल सत्य भरतील, त्याला विधेय म्हणतात. ते शब्द कशाला येत कशी असतील, त्याचे पिसाट शब्द सुखे मानो येती वेद, तयाचा संकल्प सच्चिदानंद काढ व्हावा, तो विधेय असतो. ये इंद्रियाची निमेळे तो विषयावरी जरी लोळे, परी विकाळेचे विटाळे लिंपीचे ना. आणि ही दशा अंगात असल्यावर बाहेरच्या कर्माची त्याला बाधा होत नाही. बाहेरच्या कर्माची त्याला बाधा होत नाही. पूर्वजिया परी अवाईल्या हात पाय पसरी, इच्छा सवे आवरी आपण पैजो. असा कासवाप्रमाणे असा सिद्ध पुरुष वाटेल तर कर्म करतो, नाहीतर ते करत येत. तो लहरी तसे वागतो. आणि त्या पुरुषाची ज्याला आवडी होईल तो तरेल.
कारण त्याला आवड म्हणून कशाची नसते. त्याला धन, स्त्री, पुत्र, विश्व वगैरेची काही आवड नसते. मग तो कर्माला चढतो कसा? तर आपण हेतू धरून त्याच्यावर भाव धरला म्हणजे तो चढतो आणि त्याप्रमाणे तो तिकडे येतो. आज काही नसून त्याच्याजवळ जर गेलो तर तो चढत नसतो. हे याच्या विरुद्ध नाही. पहा चाळविले कैसे लावून या पिसे गोवडी आहे. तो संसार जिंकलेला असतो, त्याच्या हातून कर्म होतच नाही. तो पुरुष ब्रह्मज्ञानी असतो. आपण अज्ञानी जन आपला आपला भाव स्वभाव घेऊन त्याच्याकडे जातात. खेळातही तो ब्रह्मज्ञानी पुरुष बेशुद्ध होत असतो. कारण त्या खेळामध्ये कृष्णाला तो गोपाळ गुंतवित असत आणि ते खेळ तो बेशुद्ध होऊन खेळे, त्यामुळे त्या गोपाळाला उपाशी मारावे लागले. कृष्ण कृष्ण जय कृष्ण. त्या कृष्णाच्या खेळामध्ये गोपाळांना उपाशी भरावे लागले. तर ब्रह्मज्ञानी जो असतो तो असा चेतलेला असतो. स्त्रियांनी आपापल्या स्वभावानुरूप त्याला चाळवल्यावर तो त्यात बेशुद्ध होऊन जाईल. पण अंतःकरणात त्याचा हेतू काही नसेल. कारण काय, तुका म्हणे आता सज्जनापासून पाहता होऊन मिळेल की नाही. कारण जो योगी असतो, सिद्ध असतो, खरा साधू असतो, याच्याजवळ अवगुण कुठला असणार. तर ज्ञानोत्तर कर्मात सगळे कृष्णाने करून दिले ना, त्याचा गुणाच नसतो. पहा चाळविले कैसे लावून या पिसे गोवळी आहे. म्हणून ज्ञात्याचे जे शरीर असते ते परक्याच्या भावाने चळते. लोकसंग्रह वापी संपश्य कर्तुर महर्षी. हेतूप्रमाणे सिद्धाचे शरीर भावामुळे चळते हे त्यावरून ठरते. जे शिवराजे होते ते शौर्यामुळे तरले, शुकाजी योगी होते ध्यानाने तरले, शिशुपाल जे होते ते वैराने तरले आणि गोपी ज्या होत्या त्या प्रेमाने तरल्या. म्हणून या योग्यावर ज्याची आवड जास्त होते त्याला देह देताना, चोरी करताना किंवा चिनाळपणा तो देह चढवतो हे आवडीमुळे होते ना. म्हणून महाराज म्हणतात तशी जर भजनाची आवडी असेल तर देह तिकडे जाईल. म्हणून ते तुकोबा म्हणतात आवडीने भावे हरी नाम.
अशी तुमची जी आवड आहे की तुमची आवड परमार्थाकडे लावा, संतांकडे लावा. जो आध्यात्मिक असेल त्या आध्यात्मिकाकडे लावा, ब्रह्मज्ञानाकडे लावा. आणि नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जात तसे. महाराज म्हणतात आपले जे भजन होत आहे ते भजन मुळातून आवडीच्या विरुद्ध होत आहे. आणि अशाने मग देवावरचा भाव कसा लागू पडेल? यामुळे भजन घडतच नाही. ती आवडी जेव्हा सिद्धावर जाईल, त्या पुरुषावर जाईल, तेव्हा सिद्धाचे कर्म चळेल. आणि आपले कर्म हे सिद्धाला गोड वाटेल. म्हणजे इंद्रिय सुखावर येतात आणि तशाने मग लोक तरतात. तो जर समाधीत असला तर त्याच्याने जन तरत नाही. त्या समाधीतून सिद्धाला आवडीमुळे चालवावे लागते आणि तेव्हा मग माणसाला तरता येते. तुका म्हणे अग्नी जरी झाला साधू तरी पावे बाजू संकष्टने. जो सिद्ध असतो त्या सिद्धाला कायदा निराळा आहे. आणि असे जनाला सांगितले की सिद्धाला त्यांनी देहावर आणले पाहिजे. मग कशाला? तर त्याच्या सेवेने हे करता येते. कारण संत कसे असणार? जगाच्या कल्याणा संतांच्या त्याचा देह सेवेला मिळाल्याशिवाय परमार्थ साधत नाही. पण संतांनी आपला देह सेवेला देऊ नये. कारण त्याला सेवेची इच्छा झाली की ब्रह्मज्ञान त्याची मिळते. पण जनाने त्याची सेवा करावी आणि त्याला इच्छेवर आणावे. पूर्ण अभ्यासाचा पूर्ण सुकृताचा भास सत्कृता तोची जाणे. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पूर्ण अभ्यासवाल्याला कळतील. देऊळगाव राजाला एक साधा साधू होता, रंगनाथ महाराज साधू होता. त्याची वृत्ती पिसाट होती. तो आनंदी माईच्या मागे मागे जाईल आणि तिचे चुंबन घेईल. तो तिच्याशी खेळ करीत होता. फक्त एवढंच तो करत होता, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. भलतीही करिता काय पावे अपाविता. ही जी त्यांची कला असते ही इतरांना कळत नाही. याच्या कलेचा ठाक देवालाही लागला नाही. म्हणून तुकोबा म्हणतात, तुका म्हणी नेनो युक्तीची आखोली म्हणून ठेवली पायी डोळी. मज पामराशी काय थोडपण
अशा सिद्ध पुरुषाची कोणीही करणारी नसते. म्हणून त्याच्या पाया पडावे, त्याची सेवा करावी. त्या ठिकाणी भाव मळका केला की त्याचे जन्मभर केलेले भजनाने त्याचे पाय तुमच्या अंतःकरणात येणार नाही. जन्मभर गेलेल्या भजनाने त्याचे पाय तुमच्या अंतःकरणात येणार नाही. हा चमत्कार आहे. आणि भाव धरला तर मग तो घर निघेपर्यंत तुमच्या आवडीवर ते तत्व येते. तुकाराम 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 जर केली तर तो सिद्ध तुमच्याकडे पाहणारही नाही. फक्त ते जे तत्व आहे ते भावाच्या वेगाने येते. भाविकाकडे मात्र ते नितातूनचे तत्व आहे. म्हणून भाव हा मुख्य आहे. ज्ञानबा तुकाराम आहे. म्हणून तुकोबा म्हणतात काही एक न लगे भावची कारण तुका म्हणयान विठोबाची. याची जी दृष्टी आहे ती भावाने जाते आणि तेव्हा तुम्ही निरुज होता. तुकोबा म्हणतात तुका म्हणे आता ऐका हे वचन त्यजोनिया जन भक्ती करा. महाराज म्हणतात या ठिकाणी फक्त भाविकाचाच फायदा होईल. जनाला हे काही कळत नाही. जनाला हे काही कळत नाही. औषध घेता खेळो तव लागे आपुला भाव. शके दाविदाची रोग फेडू जीवे तरी नव्हे कडू. मा औषध मा घडू उपमा कैसी. सज्जनावरील भाव अशा प्रकारे अनंत जन्माचे पाप काढणार आहे. सज्जनावरील भाव अशा प्रकारे अनंत जन्माचे पाप काढणार आहे. म्हणून आपल्या भावाने त्याच्या शरीराचा तळा लावा. त्या महाराजाला आपली गोडी लागली की आपण तरतो हे पक्के. आणि जर तुम्हाला करायचे नसेल तर काय म्हणतात त्या संतावर भाव धरू नका. संत संगष्टानी न करावा हे पक्की. पण तरायचे जर नसेल
संत संगष्टनी न करावा वास, एखादा गुण दोष येईल अंगात. त्या संतावर भाव धरू नका. तरायचे नसेल तर त्या संतावर भाव धरू नका. व तुम्ही काही करा म्हणजे त्याला तुमचा आठव येणार नाही. मग तो आठव येणार नाही तर तुम्ही तरणार कसे? कारण त्याची निंदा घडल्यास संसाराचा नाश होतो आणि त्याच्यावरील भावाने फायदा होतो. पहा, यादवांना संताची निंदा घडली आणि त्यामुळे सगळे कुळ नाशाला गेले. गर्गाचार्याची खेचर करायला ते यादवांचे पोर गेले आणि ते म्हणू लागले, हिचे पोटी होईल बाळ. गर्गाचार्य म्हणाले, हिचे पोटी होईल बाळ, तो होईल तुमच्या कुळाचा काळ. देखळ लोहाचे मुसळ, देखाल सकळ मेल मंद भाट. निघाले मुंगिये पंख, तेच तिशी मरण देख. ही अशी म्हण आहे. म्हणून संतांच्या निंदेने असे वाटोळे होतेच. ज्ञानबा तुकाराम. संतांच्या निंदेने असे वाटोळे होते. संतांच्या निंदेचा जो भय आहे तो तुकोबांनी फार वर्णन केलेला आहे. तुकोबा म्हणतात, संतांच्या निंदेमुळे पोरसोय मरतात, नायनाट होतो. मग अशाने मग परमार्थ कुठला करणार? म्हणून ते म्हणतात, सज्जनाची निंदा होऊ नये. सज्जनाची कोणा न घडावी, निंदेमुळे पोरे सोय मरतात, नायनाट होतो आणि त्यामुळे मग परमार्थ कुठला असणार? म्हणून सज्जनाची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याची.
दुर्वासा छळाया आला अमृषी. देव म्हणतो जो माझा भक्ताचा सहागरी, जो मत भक्ताचा सहागरी, तो मत परम मित्र संसारी. पण जो मत भक्ताचा वैर करी, त्याशी मी निर्दळी नाना प्रकारे. मग ते सिद्ध आहे त्यांना निदान निंदू तरी नका. अशाने अन्नाला फजित व्हाल. म्हणून राम सीता संतांना आश्रमाच्या जायच्या वेळी ते दुरून त्यांना दंडवत भावित जात होते. म्हणून महाराज म्हणतात, होईल तर भाव धरा व भजा, नसेल होत नाही तरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नका. काही न म्हणता तुमचा भाव हा आनंद रूप राहत असेल तर त्याला भजा, नाहीतर निदान बिंदू तरी नका. तुमचा संसारच करा. सिद्धावर भाव देऊन त्या भावाची लहर आणा. प्रेमाची बहुवसपणी नाही राती देव जाणणे, केले माझे सुख अव्यंगवाणी आपण पेजी. तर इतकी आपल्या प्रेमाची सिद्धी करा. आणि अशी सिद्धी झाली तेव्हा खरी विरक्ती आली असे म्हणता येईल. याला विरक्ती म्हणतात.
संताचिया संताची निर्याणी काय मागू देवा ज्ञानदेव ज्ञानदेव